गोमाजींनी आधाराची हातजोड देऊन बाळराजांना मल्लखांबावर चढते केले. पिवळा धमक धामण सर्प कळकीच्या सोटावर गरगरते. चलाक वळसे भरत चढवा तसे शंभूबाळ दशरंग फिरत मल्लखांबाचा बुंधा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले. खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांची कैची घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली. त्यांना समोर बालेकिल्ल्याच्या सदर महलाबाहेर पडणारे राजे दिसले. त्यांच्या मागून दोरोजी, नेताजी, येसाजी, तानाजी अशी मंडळी बाहेर पडत होती. टाकोटाक झेप टाकून झटाझट उतरते दशरंग फिरत शंभूबाळ छलांग घेऊन मल्लखांबावरून भुईवर उतरले. पाय टेकताच राजांच्या रोखाने थेट दौडत सुटले. अव धाकलं राजे दम खा म्हणून हात पसरीत मागून साथ घालणाऱ्या गोमाजी बाबांकडे त्यांचे ध्यानच नव्हते. बालेकिल्ल्याच्या सदर दरवाज्याजवळ आलेल्या राजांना बाळराजांनी धापावत ऊर घेऊन गाठले. उघड्या अंगाच्या सतेज शंभूबाळांना सामने बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचे काळजीच कोणीतरी सोनरसात बुडवून आपल्या सावळ्या हातांनी आमच्यासमोर पेश केला आहे. राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लाघवी अर्जवाने म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आबासाहेब. राजांना पेच पडला. ते कोकण स्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते. शंभूबाळाच्या काळ्या कुरळ्या दाट केसावळीतून आपली अंगठीधारी चडक बोटे मायेने फिरवीत राजे म्हणाले, आम्ही जरूर नेऊ तुम्हास धावणीला, पण अजून थोडे जाणते व्हा. जा गोमाजी खोळंबलेत, मेहनत घ्या. राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकते झाले. आपल्या महालाच्या गवाक्षातून त्या दोघा पितापुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, आमच्या या वैभवास कधी कोणाची दृष्ट न लागो आई अंबे. आणि तेच दृश्य आपल्या महलातून बघताना सोयराबाई स्वतःशी म्हणत होत्या, बाळराजांना अदब कसली ती नाहीच. सीधे घोडे स्वारीच्या समोर गेले, पण लबाड दिसतात मात्र गोमटे. स्वारींची नको ती याद देतात. आणि शेवटच्या चटक्याने सदर दरवाज्याबाहेर पडणाऱ्या राजांच्याकडे सोयराबाई स्वतःला हरवून नुसत्या डोळाभर बघतच राहिल्या. दुसऱ्याचे पान सोने लुटून होताच राजांनी आपले कर्माजी, बहिर्जी, विश्वास, महादेव असे खबरगीर औरंगजेबाच्या गुजरात सुभ्यात बेमालूम पसरले. त्यांनी मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सोनसुरत आपल्या चखोट नजरेने हेरून खडानखडा खबर राजांच्या कानात अल्लाद आणून सोडली. दर्याला धरून शाही सुरत विसावली होती. समुद्रमंथातून बाहेर पडताच विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी राजांनी मोठाच मातब्बर मनसुबा रचला सुरत लुटीचा. त्यासाठी पुण्यात तळ टाकून पडलेला जसवंतसिंग एका बगलेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनघोर होणार नव्हती. राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जसवंतसिंगांच्या पुण्यातील गोठावर दिवस रात्र धाडसी छापे घालू लागले. चिडलेल्या जसवंतसिंगाने फौजेनिशी पुणे सोडले आणि कोंढाण्यालाच वेढा भरला. सुरतेची वाट मोकळी झाली. शास्तखानावरच्या छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडे पसरलीच होती. शिवाजीला एक चेटूक सायवळ झाले आहे. तो पाहिजे तेव्हा गायब होतो आणि मन चाहेल तेव्हा आणि तिथे अचानक खडा होतो. खरोखरच राजांना चेटूक वश झाले होते. सह्याद्रीच्या काळ्या कातळांचे आणि इमानबंद मावळ्यांच्या कसदार काळजांचे चेटूक राजांना वश झालेच होते. त्यांच्या जोरावर राजे आता गायब न होता फक्त प्रकटच होणार होते. मन चाहेल तिथे. राजे सुरतेच्या रोखाने कूच व्हायचा दिवस आला. चंद्रादासीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईंनी आपल्या कपाळी मेनमळल्या कुंकवाची 2 आडवी बोटे रेखून घेतली. दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या बिंबाकडे त्या नजरेजोड बघतच राहिल्या. त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लालबुंद नाककळीला ते कुंकू फारच गोजरे दिसत होते.
दर्पणातील त्यांचे बिंबच त्यांना सांगत होते, ही कुंकवाची 2 बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशाणी आहे. आपल्या या कल्पनेवर सोयराबाई स्वतःच खुशदिल झाल्या. खाशी स्वारी येत आहे. वर्दीवाल्या कुणबीने त्यांच्या महालात येऊन वर्दी दिली आणि ती आल्या पावली माघारी परतली. दर्पण धरलेली चंद्रादासी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महालाबाहेर पडायला निघाली. इतक्यात राजांनी हसत महालात प्रवेश केला. जिजाबाईंचे दर्शन घेऊन साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते. सोनेरी जरीबंतूच्या कोयऱ्या असलेल्या निळाशार जामा त्यांच्या अंगावर होता. मस्तकावरच्या केशरी टोप त्यावर एकदम उठून दिसत होता. भिंतीकडेला अदबीने सरकलेली दासी राजे आत येताच पदर सरसा करीत चटक्या पायाने बाहेर निघून गेली. काही क्षण तसेच गेले. महालाच्या खिडकीवाटे येणारा कसला तरी अस्पष्ट कलकलाट तेवढा ऐकू येत होता. राजे मंचकावर बसले. सोयराबाईंनी केशर दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईच्या देखण्या अंगलटीकडे बघत राजांनी त्यांना विचारले, बाळीबाई कुठे गेल्या? बाळीबाई ह्या सोयराबाईच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या. त्या आमच्याकडे रमतात कुठं? मासाहेबांच्या महालीत असतील त्या. सोयराबाई राजांच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलल्या. राजांनी त्यांचा हेत हेरला. दुधाचा प्याला रिता करून ते हसत मंचकावरून उठले. खिडकीच्या महिरपीकडे जाता जाता बोलले, रमविलं की सारे रमतात. महिरपीतून राजांना समोर घोड्याच्या रपेटीचे मैदान दिसत होते. तिथे 2 मोत्तद्दार, एका उंच उमद्या जनावरावर मान घातलेल्या महंमद सैस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभूबाळ दिसत होते. मैदानामधल्या दगडी जोत्यावर एक पिकले लिंबू ठेवले होते. सैसने आपल्या मांडेखालचा घोडा मैदानाच्या एका कडेला काढला. मोहरा फिरवून घोड्याचे मुस्कट जोत्याच्या रोखाने मेहरेबाज केले. क्षणभर थांबून त्याने एकदम घोड्याला बळजोर टाच भरली. जनावर जोत्याच्या रोखाने चोटाप दौडू लागले. राजांनी कुतूहलाने नजर रोखली. जोत्याजवळ येताच सैसने धावत्या घोड्याचे कायदे आखडून चालबदलीची वेगळीच टाच दिली. घोडा ऊर उचलून वर उसळला. उशी घेऊन जोते पार करताना त्याने पिछाडीच्या खुराने जोत्यावरचे लिंबू बिनचूक उधळून लावले. राजे न राहवून उद्गारले, भले सैस. सोयराबाई ते ऐकून कुतूहलाने राजांच्या शेजारी आल्या. 2-3 वेळा महंमद सैसने तशीच अचूक घोडाफेक केली आणि मग पाय उतार होऊन तो शंभूबाळाच्या जवळ आला. अदबीने वाकत म्हणाला, अब ले लो सवारी छोटे राजासाब. बाळराजाने आपल्या हातातील तट्टाचे कायदे पेलून रिकीबीत डावा पाय भरला. उजवा पाय मात्र चालाखीने वर घेऊन बैठक जमविली. त्यांना साधेना. सैसने आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून कैची तयार केली. तिचा आधार बाळराजांच्या उजव्या पायाखाली देताच त्यांनी झेप घेऊन तट्टाच्या पाठीवर मांड जमविली. राजे आणि सोयराबाई उत्सुकतेने बघू लागले. बाळराजांनी तट्टू मैदानाच्या एका कडेला काढले. मोहरा फिरविला आणि टाच भरली. जोत्याच्या रोखाने तट्टू दौडू लागले. जोत्याजवळ येताच कायदे आखडून बाळराजांनी चालबदलीची टाच दिली. उशी घेऊन तट्टू जोत्यापार झाले. पण लिंबू उन्हात तळपत तसेच जोत्यावर राहिले. राजे ते पाहताना शिवगंध आक्रशित गंभीर झाले. पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकन हसल्या. पुन्हा दौड घ्यायला चाललेल्या बाळराजांच्या तट्टाची ओठाळी पकडीत सैस मोठ्याने म्हणाला, छोटे मालिक, छलांग जम गई. अब आग जानवर पर मत रखना नींबू पर, फेकिये जानवर. बाळराजांनी नजर लिंबावर जखडती ठेवून तट्टू पुन्हा फेकली. जोतेजवळ येताच त्यांनी हवी तेवढी टाच तट्टाला दिली. उशी घेऊन जोते पार करताना तट्टाने
पिछाडीच्या खुरांनी झटक्यात लिंबू दूर उधळून टाकले.